फिरायला जायचंय, मला पार्टीला जायचंय, मला डेटवर जायचंय, पण मला तर मेकअप येतच नाही. फक्त 20 मिनिट्स लागतील तुम्हाला पार्टी मेकअप करायला. येस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सोनल सातो आणि तुमचं माझ्या या सुंदर व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मेन म्हणजे मी एक शूट करत होती आणि मी त्याच्यासाठी रेडी होणार आहे. तर मी विचार केला की मी एक छान असा ग्लॅम पार्टी मेकअप करणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल, तेव्हाच तुम्हाला पटणार आहे की ओके, इतकं इझी होतं, म्हणजे इतका भारी मेकअप केला. ओ वाव. मी खूप इझी स्टेप्स सांगणार आहे आणि तुम्हाला एव्हरीडे मेकअप करायचा असेल, पार्टी मेकअप शिकायचा असेल आणि हे सगळं ऑब्व्हियसली आपल्याकडे वेळ नसतो. कधी पण आपल्याला फ्रेंड कॉल करते आणि बोलते की चल आता आपण बाहेर जाऊया, पार्टीला जाऊया, इकडे जाऊया, तिकडे जायचंय, असं एक्स्ट्रा शिमर वगैरे असा मेकअप जर हवा असेल तर आपल्याला इतका वेळ नसतो, तर आपल्याला पटापट सगळं करायचं असतं, राईट? तर त्याचसाठी हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे आणि मी या चॅनलवरती लाईफस्टाईल, ब्युटी, स्किन केअर आणि बऱ्याचशा अशा सुंदर प्रोडक्ट्सचे रिव्ह्यू घेऊन येत असते. तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. अजिबातच वेळ घालवायचा नाहीये, लगेच व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात माझे केस थोडे जरा कोंब करून बांधून ठेवणार आहे, सो दॅट एक असा व्हॉल्यूम येईल. म्हणजे मी नेहमी असं रोल करून बांधून ठेवते आणि त्याने एक छान असा बाउन्स येतो. मला इतका आवडला, मी बघितला तसं मला हा इतका आवडला, मी लगेच घेतला. हा शॅम्पेन काइंड ऑफ कलर आहे आणि इतका शाईन करतो हा कपडा, म्हणजे ऑब्व्हियसली हा सिल्क आहे, तर मला हे खूप आवडलं. तर मी हे घालणार आहे आता. तर सर्वात आधी टोनर, ऑब्व्हियसली. तर मी नेक्स्ट स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर पण लावलेलं आहे. तुम्हाला स्किन प्रेप करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुमचा बेस चांगला असेल तर तुमचा मेकअप खूप 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 छान टिकतो. तर नेक्स्ट स्टेप आपण लिप बाम लावणार आणि त्यानंतर मेकअपला सुरुवात. तर यानंतर आपण स्ट्रोब क्रीम लावणार आहोत. या स्ट्रोब क्रीम मध्ये ही 3 in 1 आहे. हायलायटर, प्रायमर आणि मॉइश्चरायझर, याच्यामध्ये तिन्ही गोष्टी आहेत आणि ही सो ट्रू या ब्रँडची आहे. इतकंसं घेतलंय मी, बघू शकता. म्हणजे एक भारी ग्लो येतो यार हे लावून. म्हणजे मी सांगते, जर तुम्हाला नो मेकअप लुक करायचं आहे ना, सिरियसली काहीच लावू नका, फक्त ही क्रीम लावा, थोडंसं ब्लश, लिपस्टिक आणि दॅट्स इट. मी हे क्रीम मेकअपचा आधी लावते, सो दॅट एक प्रायमरचा पण, म्हणजे 3 in 1 आहे यार. प्रायमर वेगळं लावायची गरजच नाहीये, म्हणजे तुमचा वेळ वाचतोय. एकदम सटल ग्लो आहे ह्याच्यामध्ये, एकदम असं हार्श शिमर पार्टिकल्स नाही आहेत. एकदम मस्त असं ग्लोई वाटतं. ओके, मस्त स्किन प्रेप केल्याच्या नंतर तुमचा मेकअप इतका भारी होईल की तुम्ही विश्वासच नाही करणार, सिरियसली. तर हे स्टेप्स जे आहेत स्टार्टिंगचे, ते अजिबात स्किप करायचे नाही. ऍक्च्युली प्रत्येकाची मेकअप करायची पद्धत वेगवेगळी असते. ठीक आहे, म्हणजे थोडी वेगळी पद्धत आहे. I know I'm looking funny, but that's the process. Second thing म्हणजे त्यानं तो इतकं छान कव्हरेज देतो, म्हणजे आय थिंक फाउंडेशन लावायची पण गरज नाही उरत. जर तुम्ही फक्त हे कन्सिलर वापरताय ना, तुम्हाला अजिबातच थोडंसं स्पॉट करेक्टिंग आपण करणार आहोत. I don't think so कि you need any other foundation if you have this concealer. You can use brush or just blend it with your hands. तर तुम्ही बघू शकता किती मस्त ब्लेंड झालंय आणि सगळं इव्हन वाटतंय. थोडंसं मला ब्लश अजून लावायचं आहे, बिकॉज मी थोडं कमी लावलं. मस्त असं टोमॅटो सारखं लावलं. Now we are gonna blend it. ठीक आहे.
या लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्टेप गर्ल. तुमचे पण आयब्रोज असे माझ्यासारखे एकदम कमी असतील तर प्लीज ते केल्याशिवाय बाहेर जायचं नाही. फुल फेस मेकअप केला आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्राउजच नाही केले तर कसं दिसेल. ब्राउज करताना कधीच डायरेक्टली इथून स्टार्ट करायचं नाही. एकदम असं पेन्सिलचा हे मारल्यासारखं एकदम इथून असं स्टार्ट करायचं थोडं थोडं. मी आरशात करून बघते आधी. बघू शकता किती नॅचरल वाटतंय एकदम. असा पूर्ण लुकच चेंज झाला ना. नेक्स्ट आपण करणार आहोत आय शॅडो. आय शॅडो मी थोडस पिंकिश टोन मध्ये करणार आहे, म्हणजे नॉट सो पिंकिश बट हा जो पिंकिश कलर आहे ना तो घ्यायचा आहे. माझा ब्रश मिळत नाही त्यामुळे मी दुसरा ब्रश घेतलाय. तुम्ही छोटासा ब्रश घेऊ शकता. ओके, तर मी थोडासा पिंक न्यूड कलर इथे असा डिपॉझिट करून घेतलाय आणि छान ब्लेंड केलंय. त्याच्यानंतर मी हायलायटर पॅलेट घेणार आहे कारण मला त्याच्यातून एक शेड हवाय. तर मी पिंक आणि गोल्डन कलर जो आहे हे दोन शेड मिक्स करणार आहे आणि लावणार आहे. आय जस्ट कांट बिलीव्ह यार, म्हणजे इतकी प्रिटी शेड्स आहेत ना आणि त्याचं इतकं छान पिगमेंट येतो त्याचा. इट्स जस्ट नाईस. म्हणजे फक्त असा हायलायटर म्हणूनच नाही तर मी आय शॅडो म्हणून सुद्धा याचा खूप वापर करते. आता करणार आहोत आपण स्मोकी आय. त्यासाठी एक ब्राऊन कलरचा कुठलाही शेड तुम्ही घेऊ शकता. आय शॅडो पेन्सिल किंवा तुम्ही लिप लायनर सुद्धा वापरू शकता. मी आय शॅडो पेन्सिल वापरते. तुम्ही बघू शकता मी ब्राऊन कलर छान पैकी असा लावून घेतलाय. एकदम लुक चेंज होतो याने आणि असं स्मोकी आय इफेक्ट येतो. लास्टला आपण एक छान काजल पेन्सिल घेऊन लावणार आहोत. तुम्ही बघू शकता ब्लेंड केल्यानंतर इतका सुंदर इफेक्ट आलेला आहे. म्हणजे मला असे स्मोकी आईज खूप आवडतात. तर हे खूप पटकन होतं ते तुम्हाला लुक सगळं काही सेट होईल. तुमचं जे पण तुम्ही मेकअप केलाय ना तो मस्त सेट होतो. मी जास्त नाही लावणार, मी फक्त असं मेन टी झोनला मोस्टली मी लावते. नॉट एव्हरीवेअर, जस्ट लिटल. ॲज यू कॅन सी हा मार्सचं लिप लायनर आहे 02. देन अप्लाय युअर लिपस्टिक. आय एम युझिंग दिस नको स्टेजची लिपस्टिक वापरते. ही मस्त एकदम छान क्यूट असा, ह्याचं नाव पण क्यूटच आहे. याचं शेड नेम आहे 01 आय एम क्यूट. आणि हा मस्त न्यूड असा पिंक कलर आहे. जर तुम्ही ब्राऊन लिप लायनर वापरताय तर त्याच्यासोबत पिंक कलर खूप सुंदर दिसतो. किंवा एक पीचीचा असा न्यूड कलर असेल तो पण खूप सुंदर दिसतो. Can you see this? Wow. Oh. प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट्स जर तुम्हाला हा लिप कॉम्बो आवडला असेल आणि प्लीज ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटतोय. हाऊ कॅन यू फॉरगेट दिस मस्कारा. सो मेकअप इज डन. ॲज यू कॅन सी इतका मस्त हा ग्लॅम मेकअप असा झालेला आहे आणि लिटरली खूप कमी स्टेप्स आहेत आणि खूप पटापट होणारा मी मेकअप तुम्हाला सांगितलेला आहे. सो प्लीज हा मेकअप ट्राय करा आणि आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे. प्लीज वॉच टिल एंड. मी हे इयरिंग्स घालणार आहे आता. नखरे मुलींचे नखरे हजार असतात कारण मुली तितक्या क्यूट असतात.
Love, love, love. Wow, look at this. It's more than pretty. Beautiful. Quality पण खूप मस्त आहे. Yeah, I'm almost ready. I'll quickly change and see you in a minute. Okay, so that's it for today's video. आणि जर तुम्हाला हा लुक आवडलेला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि असेच मी खूप सारे व्हिडिओज आणणार आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. बाय बाय.